महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्नाच्या घटिका समीप येण्याच्या उंबरठ्यावर असतानाच लग्न मोडल्याचा प्रकार समोर आलाय। हे लग्न हुंडा किंवा अन्य कारणांमुळे नाही तर सिबिल स्कोअर खराब झाल्यामुळे मोडल्याचा प्रकार समोर आलाय। हे ऐकायला जरी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटत असलं तरी या लग्नाची आणि त्यासोबतच सिबिल स्कोअरची चर्चा राज्यभरात सुरू आहे। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि सिबिल स्कोअर म्हणजे काय, तो इतका महत्त्वाचा का आणि तो कसा सुधारायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊया। अकोल्याजवळील मूर्तिजापूरमध्ये कुटुंबियांनी संभाषणातून वधूवराच्या लग्नात सहमती दर्शवली, मात्र जेव्हा वधूच्या काकांनी वराचा सिबिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला तेव्हा परिस्थिती अचानक बदलली। मुलाचा सिबिल स्कोअर बघून मुलीचे काका नाखुश होते। वराकडे वेगवेगळ्या बँकांची अनेक कर्ज होती आणि त्याचा सिबिल स्कोअर खूपच कमी होता। परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वधूच्या कुटुंबियांनी एकमताने काकांची चिंता समजून लग्नाचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला। पूर्वी लग्नाच्या आधी फक्त कौटुंबिक पार्श्वभूमी, नातेसंबंध आणि वैयक्तिक गुणांचा विचार केला जायचा, मात्र बदलत्या काळानुसार आणि वाढते खर्च पाहता आर्थिक सुसंगतता देखील एक महत्त्वाचा घटक बनलाय। कारण वधू आणि वराच्या आर्थिक सवयी जुळत नसतील तर लग्नानंतर पैशावरून वादाचे प्रसंग ओढवण्याची दाट शक्यता असते। त्यात जर जोडीदारावर खूप कर्ज असेल आणि ते परतफेड करण्याची कोणती योजना नसेल तर भविष्यात समस्या वाढू शकतात। भारतात नातेसंबंधामध्ये पैशांबद्दल किंवा आर्थिक व्यवहारांबाबत उघडपणानं बोलणं अजूनही सामान्य नाही। युगोच्या याबद्दलच्या सर्वेक्षणानुसार 32% भारतीय मिलेनियल्स आणि जनरेशन झेडने त्यांच्या जोडीदाराला न कळवता वैयक्तिक कर्ज घेतले आहे, तर पैशाच्या बाबतीत फक्त 30% भारतीय त्याच्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवत असल्याचं यात नमूद करण्यात आले। तसंच 68% भारतीय महिला उच्च उत्पन्न असलेल्या जोडीदारापेक्षा आर्थिकदृष्ट्या स्थिर जोडीदार निवडण्यास प्राधान्य देत असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे। मात्र असं असूनही भारतीय जोडपी आर्थिक बाबींवर खुलेपणानं चर्चा करणं टाळतातच। त्यामुळं नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे। सिबिल ही भारतातील सर्वात जुनी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवान्याखाली काम करते। ही एजन्सी व्यक्ती आणि व्यवसायाद्वारे कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या परतफेडीचा मागोवा घेते। बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या यांच्या डेटाच्या आधारे दर महिन्याला तुमची माहिती अपडेट केली जाते। जेव्हा तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे कर्ज घेण्यासाठी जाता तेव्हा ते प्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासतात। सिबिल स्कोअर हा 300 ते 900 पर्यंतचा 3 अंकी क्रमांक असतो। यात 750 किंवा त्याहून अधिक सिबिल स्कोअर चांगला मानला जातो आणि त्यामुळे कर्ज मिळणं सोपं होतं। मात्र जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर बँका कर्ज देण्यास कचरतात। जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर त्याचा तुमच्या आर्थिक निर्णयांवर परिणाम होऊ शकतो। चला तर मग सिबिल स्कोअर कमी असण्याची प्रमुख कारणं काय असतात जाणून घेऊया। कर्ज किंवा क्रेडिट कार्डची देणी वेळेवर न भरल्यानं सिबिल स्कोअर कमी होतो। शिवाय जर तुमचं कर्ज तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर बँक तुम्हाला धोकादायक मानू शकते। तसेच जर तुम्ही दरमहा क्रेडिट कार्ड मर्यादेच्या जवळ खर्च करत असाल तर तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो। वारंवार कर्जासाठी अर्ज करण्यानेही तुमचा स्कोअर घसरू शकतो। जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं। उदाहरणार्थ कर्ज, क्रेडिट कार्ड मिळवण्यात समस्या येऊ शकते। या सर्वातून कर्ज मिळालं तरी त्यासाठी इतरांच्या तुलनेत तुम्हाला अधिकचा व्याजदर मोजावा लागू शकतो। सिबिल स्कोअर कसा सुधारायचा? जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही। ते सुधारण्याचे काही स्मार्ट मार्ग आहेत। त्यात पहिला म्हणजे सर्व कर्ज आणि बिल वेळेवर भरा। EMI आणि क्रेडिट कार्ड बिलांमध्ये कधीही डिफॉल्ट करू नका। दरमहा संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरण्याचा प्रयत्न करा। दुसरं म्हणजे जास्त कर्ज घेणं टाळा। जर तुमच्याकडे आधीच अनेक कर्ज चालू असतील तर नवीन कर्ज घेणं टाळा। तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त वापरू नका। तिसरं म्हणजे जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका। जुनं क्रेडिट कार्ड कोणत्याही कारणाशिवाय बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर परिणाम होऊ शकतो। चौथं म्हणजे नवीन कर्ज सुज्ञपणानंच घ्या। कर्जासाठी वारंवार अर्ज करणं टाळा, कारण तुमचा सिबिल स्कोअर प्रत्येक वेळी तपासला जातो, ज्यामुळे तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो। आणि पाचवं म्हणजे तुमचा सिबिल अहवाल नियमितपणे तपासा। तुमच्या अहवालात काही चुकीच्या नोंदी आहेत का
ते तपासण्यासाठी जर तुम्हाला काही चूक आढळली तर ती त्वरित दुरुस्त करा. तर मंडळी, सिबिल स्कोअर बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.